नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी प्रवीण राजमाने आपलं सर्वांचं कृषी मित्र प्रवीण या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जर कांद्या रोपाचा पिवळेपणा वाढत चालला असेल किंवा त्याच्यावरती थोडासा फार बुरशीचा अटॅक झाला असेल तर आपण कोणती फवारणी घेतली पाहिजे याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत। शेतकरी मित्रांनो, साधारणपणे आपल्या कांद्या बियाण्याची पेरणी झाल्यापासून जर 20 ते 21 दिवस रोपला झाले असतील आणि त्या रोपाचा पिवळेपणा वाढत चालला असेल तर काय फवारलं पाहिजे। शेतकरी मित्रांनो, साधारणपणे जर त्याला अन्नद्रव्याची कमतरता असेल तरीसुद्धा पिवळेपणा वाढू शकतो। त्याचबरोबर जमिनीतून बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला असेल, जसे की मूळकूज, त्याची मुळी कुजणे, अशा पद्धतीने जर रोगाचा प्रादुर्भाव झाला असेल तरीसुद्धा पिवळेपणा वाढू शकतो। त्यामुळे पिवळेपणा कमी करण्यासाठी आपल्याला काय फवारायचं आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही 19-19 फवारू शकता। 19-19चं प्रमाण घ्यायचं आहे 70 ते 80 ग्रॅम प्रति 15 लिटर पंप। त्याचबरोबर तुम्हाला किडीचा कंट्रोल करण्यासाठी तुम्ही कराटे वापरू शकता 15 ml प्रति 15 लिटर पंप। त्याचबरोबर तुम्ही बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी साप पावडर 30 ग्रॅम प्रति 15 लिटर पंप तुम्हाला वापरायचे आहे। त्याचबरोबर तुम्ही मिक्स मायक्रोन्यूट्रिएंटसुद्धा पाणी करून वापरू शकता की जेणेकरून त्यात पिवळेपणा कमी हिरवेपणा येईल। त्याचं प्रमाण घ्यायचं आहे 25 ते 30 ग्रॅम प्रति 15 लिटर पंप। अशा पद्धतीने याचं कॉम्बिनेशन करून आपल्याला फवारणी घ्यायची आहे की जेणेकरून आपल्या कांद्या रोपाचा पिवळेपणा कमी होऊन त्याचा हिरवेपणा वाढेल आणि आपलं रोप जोमदार येईल। तुम्हाला व्हिडिओ कसा आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना पाठवायला विसरू नका। धन्यवाद।